संदर्भात काही गोष्टी दिसत असतील, कावळ्यांच्या अकॉर्डिंग काही त्यांना दिसत असेल, पितृंच्या अकॉर्डिंग त्यांना स्वप्न पडत असतील, पितृ त्यांच्या स्वप्नात येत असतील, पितृ मीन्स त्यांच्या घरातील जे मृत व्यक्ती आहेत तर ते येत असतील, किंवा कावळे खूप जास्त दिसत असतील, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर लेट्स सी, पाहूया. अमावस्या सुरू झालेली आहे, त्या अकॉर्डिंग काही एनर्जीज येत आहेत, अर्जंट मेसेजेस आहेत. सो त्या अकॉर्डिंग आज आपण करंट एनर्जी आणि डिवाइन गायडन्स घेणार आहोत. त्याचबरोबर आज खूप जास्त कुलदेवीची एनर्जी जाणवत आहे, तसेच रेणुका मातेची एनर्जी खूप जास्त जाणवत आहे. सो जे कोणी कुलदेवीची सेवा करत आहेत, रेणुका मातेचे भक्त आहेत, तर त्यांच्यासाठी हे मेसेज स्पेसिफिकली आहेत. अँड तसेच सगळ्यांसाठीच आहेत, म्हणजे जे कोणी सगळेच जण कुलदेवीची सेवा करतात. सो पाहूया आज आपल्याला काय मेसेजेस मिळतात. रीडिंगला सुरुवात करण्याच्या अगोदर तुमच्या आजूबाजूला जी कुठली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती दूर निघून जावी, यासाठी मी डिवाइनला प्रार्थना करते. ऑल नेगेटिव्ह एनर्जी सेंड इट बॅक टू सेंडर, मल्टिप्लाय बाय 1000 टाइम्स. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ, जय महाकाली. ऑल नेगेटिव्हिटी रिमूव्ह. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय, नमः शिवाय. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय मेसेजेस येतात. करंट एनर्जी काय आहे. अमावस्या ही सुरू झालेली आहे, एनर्जी कुलदेवीची तुमच्या जाणवत आहे. त्याचबरोबर रेणुका मातेचे जे कोणी भक्त आहेत तर त्यांच्यासाठी ह्या एनर्जीज खूप जास्त प्रकर्षाने जाणवत आहे, कारण की अमावस्या आहे. अमावस्याच्या अकॉर्डिंग काही जे माहिती नाही, मला काय माहिती, कालपासून एक जोगवा जोगवा हा शब्द माझ्या कानावरती येत आहे आणि असू शकतं त्या अकॉर्डिंग काही मेसेजेस आपल्याला मिळू शकतात. तर लेट्स सी, पाहूया करंट एनर्जी काय आहे. तर लेट्स सी, पाहूया तुमच्यासाठी आज काय मेसेजेस आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करायचे आहे. यस, तर येथे नक्कीच आपल्याला तुमच्यासाठी पॉझिटिव्ह गोष्टींच्या संदर्भात येथे मेसेजेस येत आहेत. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. ओके, वन मोर कार्ड प्लीज. ओके, ठीक आहे. तर नक्कीच येथे आपल्याला कार्ड्स मिळालेले आहेत, त्यामधून येथे इंडिकेट होत आहे की लवकरच काही शुभ घटनांना सुरुवात होत आहे, काही सेलिब्रेशनला तुमच्या जीवनामध्ये सुरुवात होत होते. तर आफ्टर 3 मंथ तुमच्या जीवनामध्ये अशा काही घटना घडणार आहेत, अशा काही गोष्टींना तुम्ही सामोरे जाणार आहात की त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद येणार आहे, एक प्रकारचा उत्साह येणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक खुशीचा म्हणतो ना माहोल तयार होणार आहे. सो क्लायमेट डिसिडिंग 3 ऑफ कप्सचा कार्ड येथे इंडिकेट करत आहे लवकरच ज्या गोष्टीची तुम्ही वाट पाहत आहात, सक्सेसची असो, एखाद्या रिलेशनशिपची असो, एखादे डिग्री मिळण्याची असो, किंवा एखाद्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे तुमच्या मनामध्ये विचार सुरू आहे, असू शकतं सध्या तुम्ही खूप जास्त बर्डनमध्ये आहात, कसला तरी खूप जास्त तुमच्यावरती लोड आहे, कसल्या तरी कशाच्या तरी गोष्टीची तुम्ही तयारी करत आहात आणि तुम्हाला असं वाटत आहे की माहिती नाही आता हे एवढ्या दिवसात होईल का नाही आणि आपल्याला त्यामध्ये सक्सेस मिळेल का नाही. तर नक्कीच याचं उत्तर तुम्हाला इथे डिवाइनने पाठवलेलं आहे. तर 3 ऑफ कप्सचं कार्ड तुम्हाला इंडिकेट करते की जे काही करत आहात त्यामध्ये तुम्हाला सक्सेस गॅरंटेड आहे, सक्सेस 100% तुमच्यासाठीच आहेत. त्याचबरोबर 3 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड, 3-3चे 2 कार्ड आलेले, सो त्यावरून हेच इंडिकेट होत आहे 3 ऑफ सॉर्ड्स तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. मे बी असू शकतो काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या बाबतीमध्ये तुम्हाला दुःख देणारे ठरलेले आहेत, हार्ट पेन देणारे ठरलेले आहेत. काही जे पर्सन तुमच्या जीवनामध्ये राहिलेले हार्टशी रिलेटेड आहे, सो नक्कीच येथे काहींच्या बाबतीमध्ये त्यांच्या रिलेशनशिपमध्ये थर्ड पार्टी इश्यू आहे, काही त्यांच्या बाबतीमध्ये घरामधून त्यांना त्रास आहे, फॅमिलीमध्ये खुशी नाही आहे, फॅमिलीमध्ये एक योग्य तो समन्वय नाही आहे, किंवा असू शकतो त्यांचे पार्टनर जे आहे ते त्यांना सोडून दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहेत, किंवा त्यांना धोका मिळालेला आहे नात्यामध्ये, त्यांच्यापासून कुणीतरी दूर गेलेले आहे, अशी सुद्धा ऊर्जा येथे इंडिकेट होत आहे. सो हे दोन्ही कार्ड आपल्याला सॉर्ट्सचे कार्ड येथे इंडिकेट करतात. मे बी यू आर थिंकिंग सो मच, खूप जास्त विचारचक्र तुमचे सुरू आहे, नेगेटिव्ह थिंकिंग आहे, कोणाचा तरी तुम्ही खूप जास्त विचार करता, विचार टाळण्याचा प्रयत्न करता.
परंतु विचारचक्र चालूच आहे. जशी ही ट्रेन चाललेली आहे तसे तुमचे विचारचक्र सुरूच असतात, ते काही थांबत नाही. सो येथे दिसून येत आहे काही ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या जीवनातून जाण्यासाठीच काही गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे. मे बी असू शकतं सध्या तुम्ही मागील गोष्टींचा खूप जास्त विचार करत आहात. अगेन सॉर्ट्सचं कार्ड आपल्याला काय इंडिकेट करतंय की मागील काही गोष्टींचा तुम्ही खूप जास्त विचार करत आहात. असू शकतं भूतकाळामध्ये कुणीतरी तुम्हाला फसवलेले आहे, कुणीतरी तुमच्याशी स्वार्थीपणाने वागलेले आहे. जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, मे बी व्हेरी इनोसंट पर्सन, भावनिक व्यक्ती आहात, इम्प्रेस आहात, त्याचबरोबर हाय प्रेस्टेसही आहात. म्हणजे हे दोन्ही पॉवरफुल कार्ड आहेत. तर येथे आपल्याला दोन्ही ऊर्जा जाणवलेल्या आहे. जे कोणी कुलदेवीची सेवा करतात तर त्यांचाही त्यांना आशीर्वाद आहे. आध्यात्मिक वृत्ती आहे तुमची, खूप जास्त डिवाइनचं कार्य करतात, देवीला समर्पित असता तुम्ही. अगेन 3चं कार्ड आहे. दत्तगुरूंचेही भक्त आहात तुम्ही. गायडन्स तुम्हाला डिवाइन कडून मिळतं. तसेच तुम्ही सतत न्यायाच्या, सत्याच्या, ज्ञानाच्या शोधात असतात. सो येथे दिसून येत आहे अध्यात्मामध्ये तुम्हाला रुची आहे. जशी की टॅरो ट्रेडिंग असतं, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, धार्मिक गोष्टी, धार्मिक कथा, धार्मिक ज्ञान, इतर जे वेद, उपनिषद ह्याचाही तुम्ही अभ्यास करता आणि त्याचीही तुम्हाला खूप जास्त आवड आहे असं येथे इंडिकेट होत आहे. तुम्ही आतापर्यंत तुमच्या जीवनामध्ये भरपूर कष्ट केलेले येथे आहेत, परंतु सध्या अमावस्येला आणि पौर्णिमेला तुमच्या बाबतीमध्ये कन्फ्युजन निर्माण होतं. तर नेमकं जे काही करत आहात त्यामध्ये यश मिळेल का नाही, आमच्या जीवनामध्ये जे चालले ते योग्य आहे का नाही, कोणाच्या तरी व्यक्ती संदर्भात किंवा जे काही घडत आहे जीवनामध्ये त्या बाबतीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन निर्माण होतं, द्विधा मनस्थिती तुमची असते. तर याच्यामधून बाहेर पडण्यासाठी तुम्ही अनेक प्रयत्न करता, परंतु सतत मागच्या गोष्टी ज्या घडून गेलेल्या आहेत त्याचाच तुमच्या बॅक ऑफ द माइंड विचार सुरू असतो की हे असं का झालं, हे असं होईल का, तसं. एकतर भूतकाळात नाही तर भविष्यकाळात, म्हणजे दोन्ही विचारांमध्ये तुम्ही सतत इंटँगल असतात. तर या बाबतीमध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे. काही जो जोगवा म्हणतो आपण, मला सारखा एक शब्द इंडिकेट होत आहे कालपासून, जोगवा. तर असू शकतं तुम्हाला काही गोष्टींचं दानही करायचं आहे आणि काही गोष्टींचं तुम्हाला दान मागायचंही आहे. तर मा कुलदेवी तुम्हाला ह्या रिडिंग थ्रू हेच गाईड करत आहे. ज्या काही गोष्टी तुम्ही आता करत आहात तर त्या गोष्टींतून काही गोष्टी ज्या तुमच्यासाठी योग्यतेच्या नाही आहेत त्या गोष्टींना तुम्हाला सोडून द्यायचं आहे. त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जास्त काळ सर्व नाही करणार. सो त्यामुळेच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहे. असू शकतं घरामध्ये कुणीतरी अशी व्यक्ती आहे किंवा तुमच्या रिलेशनशिपमध्ये आहे किंवा कार्यक्षेत्रामध्ये अशा काही लोकांना तुम्ही खूप जास्त महत्त्व दिलेलं आहे जे की त्यांना देणं गरजेचं नव्हतं. तर अशी जी लोक आहेत जे सतत तुम्हाला कमी लेखतात, तुम्हाला कमी समजतात, असू शकतं त्यांच्याकडे काहीतरी खूप जास्त आहे परंतु ते तुम्हाला कमी लेखतात, त्यांनी कधी तुम्हाला समजून नाही घेतलं, त्यांनी तुम्हाला सतत एक टॉक्सिक रिलेशनशिप म्हणतो आपण, तर अशाही गोष्टीतून तुमची मुक्तता होताना येथे दिसून येत आहे. आणि डिवाइन तुम्हाला येथे प्रॉपरली येथे गाईडही करत आहे की तुम्हाला अशा गोष्टी सोडून द्यायच्या आहेत, दान करा अशा गोष्टींचं. ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये जास्त दिवस सर्व नाही करणार. सो जे आपल्याला नाही प्रेम देत, जे आपल्यासाठी नाही, त्यांना आपण कितीही जीव लावला, कितीही काही केलं तरी ते आपलं होऊ शकत नाही. सो यामध्ये तुम्हाला बिलकुल ठाम राहायचं आहे, बिलकुल त्यामध्ये कन्फ्युजन घ्यायचं नाही. जे तुमचं आहे ते तुमच्याकडे नक्कीच येणार आहे. त्यामुळं जे आपलं आहे ते आपल्याकडे येणार आहे, त्यासाठी वेगळे काही ते इफर्ट्स करण्याची गरज नाही. आणि जे आपलं नाही त्याच्या मागे धावण्यातही काही अर्थ नाही. तर याही बाबतीमध्ये तुम्हाला डिवाइन क्लॅरिटी देईल. तर जोगवा तुम्हाला ह्याचा द्यायचा आहे की तुमच्या ज्या मनामध्ये नेगेटिव्ह थिंकिंग असतं, सतत नकारात्मक विचार असतात, तर त्यांना तुम्हाला सोडून द्यायचं आहे. नकारात्मक विचारांचा तुम्हाला जोगवा द्यायचा आहे. नकारात्मक विचार तुम्हाला तुमच्या मनामध्ये ठेवायचे नाहीयेत. सो असू शकतं कुणीतरी अहंकारी व्यक्ती आहे, तर लवकरच त्या व्यक्तीचा अहंकारही जाणार आहे. मा कुलदेवीची तुमच्यावरती नक्कीच येथे ब्लेसिंग्स तुम्हाला मिळत आहे. कुलदेवीचं द स्टार कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की कुलदेवीचं तुमच्यावरती खूप जास्त लक्ष आहे. ज्या गोष्टीचं तुम्हाला कल्पना नाहीये अशंही तुमच्यासाठी काहीतरी खूप मोठं लिहून ठेवलं आहे. तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून राहू नका की हे आपल्याला मिळालं नाही म्हणून आपण दुःखी राहायचं, ही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आले नाही म्हणून आपण दुःखी राहायचं. त्याही पेक्षा मोठं काहीतरी तुमच्यासाठी कुलदेवीने तयार ठेवलेलं आहे. फक्त तुम्हाला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे, सकारात्मकतेकडे जायचं आहे, त्या व्हायब्रेशनमध्ये तुम्हाला टॅप इन करायचं आहे. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं तुम्हाला दान करायचं आहे, त्या गोष्टी तुम्हाला तुमच्या जीवनामधून काढून टाकायच्या आहे. मे बी ती नेगेटिव्हिटी आहे, स्वतःबद्दल कमी लेखणं आहे, सेल्फ लव्ह नाही आहे तुमच्याकडं, तुम्ही सतत विचारांमध्ये असता, नेगेटिव्ह थिंकिंगमध्ये असता, ह्या सगळ्या गोष्टींचा जोगवा तुम्हाला देऊन टाकायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही गोष्टी डिवाइनकडून मागायच्याही आहेत, काही गोष्टींचं दान तुम्हाला मागायचं आहे. तर ते काय आहे, तर त्यामध्ये आपल्याला डिवाइन येथे गाईड करत आहे. जे काही तुमच्या मनामध्ये सध्या विचारचक्र सुरू आहे ज्याही गोष्टी बाबतीमध्ये, तर यामध्ये डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुम्हाला तुमच्या अंतर्मनामध्ये एक
क्लॅरिटी मिळावी, तुमच्या अंतर्मनातून तुम्हाला एक योग्य तो रस्ता मिळावा, ज्ञान मिळावं, यासाठी तुम्हाला डिव्हाइनला प्रे करायची आहे, प्रार्थना करायची आहे. ज्या गोष्टींची तुम्ही सध्या चिंता करत आहात तर त्याचं उत्तर तुमच्याकडेच आहे, तुमच्या अंतर्मनामध्येच ते दडलेलं आहे. तर ते तुम्हाला लवकरात लवकर मिळावं यासाठी तुम्हाला डिव्हाइनला प्रार्थना करायची आहे, त्याचं दान तुम्हाला मागायचं आहे. नक्कीच हे दान जे आहे ते तुम्हाला डिव्हाइन नक्कीच तुमच्या पदरामध्ये टाकताना इथे दिसून येत आहे. कुलदेवी जी आहे ती तुम्हाला ह्या सर्व चिंतांमधून मुक्त करून तुमच्यासाठी एक प्रॉपर असं गायडन्स ह्या रिडिंग थ्रू देत आहे की जस्टिस तुमचाच आहे, न्याय तुमचाच आहे. ज्या लोकांनी तुमची तुलना केली, सतत तुमच्यावरती नेगेटिव्हिटी स्प्रेड केली, तुम्हाला कमी लेखलं, परंतु आता भविष्यामध्ये अशा काही ऊर्जा कार्यरत होणार आहे तुमच्या बाबतीमध्ये, अशा काही गोष्टी तुमच्यासाठी क्रिएट करत आहे डिव्हाइन, अशा काही गोष्टी तुमच्यासाठी तयार ठेवलेल्या आहेत. फक्त तुम्हाला तिथपर्यंत चालत जायचं आहे, तिथपर्यंत तुम्हाला तुमची वाटचाल जी सध्या सुरू आहे ती सोडायची नाहीये. लवकरच तुम्हाला जस्टिस मिळत आहे. सो क्लायमेट डिसिडिंग इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन की न्याय तुमचाच आहे. 1111 म्हणून सुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. ज्या गोष्टींच्या संदर्भामध्ये तुमच्यावरती अद्यापर्यंत अन्याय झाला, म्हणजे ते असू शकतं ज्यांना लहानपणापासूनच प्रेम नाही मिळालं, त्यांना कधी कोणाची सहानुभूती नाही मिळाली, सतत त्यांना कष्ट करावे लागले, त्यांच्यावरती सतत एक बर्डन असतं, सतत एक दबाव असतो की माझ्या जीवनामध्ये चांगलं होईल का नाही. आता अशी परिस्थिती आली की पुढं काय होईल हेही कळत नाहीये, इथून मार्ग कसा काढावं, बाहेर कसं पडावं. तर एका लूपमधून अडकून ते पुन्हा दुसऱ्या लूपमध्ये, म्हणजे आर्थिक अडचणी असतात, घरातूनही कोणाचा सपोर्ट नसतो, इमोशनली खूप जास्त तुम्ही आधार नसतो कोणाचाच तुम्हाला. तर अशा प्रकारे ज्या काही ऊर्जा आहेत तुमच्या जीवनामध्ये, तर ह्याच्यातून तुम्ही बाहेर पडून लवकरच एक सेलिब्रेशन होताना आपल्याला दिसून येत आहे. मे बी काहींना जॉब लागण्याची शक्यता आहे, काहींच्या रिलेशनशिपमध्ये त्यांना सक्सेस मिळणार आहे. तर असू शकतं खूप मोठं कसलं तरी अचिव्हमेंट तुमच्याकडे येत आहे, खूप सो मार्क माय वर्ड्स, खूप मोठं असं काहीतरी तुमच्याकडे येत आहे. तर क्लॅरिटी ही तुम्हाला या अराउंड मिळणार आहे. विवाहाच्या संदर्भामध्ये, रिलेशनशिपच्या संदर्भामध्ये तुम्ही जो काही विचार करत आहात तर त्याही संदर्भामध्ये इथे आपल्याला पॉझिटिव्हिटी, अबंडन्स तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो 10 ऑफ पेंटिकल्स इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कार्ड की आर्थिक अडचणी सुद्धा तुमच्या जीवनातून दूर होत आहे. तर काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला सोडून द्यायच्या आहेत. काही गोष्टी एखाद्याला खूप जास्त तुम्ही काय म्हणतात मान सन्मान देताय, खूप त्याला गरज नाहीये तितकं तुम्ही त्याला भरवताय, बट ते तुमच्यासाठी योग्यतेचं नाहीये. किंवा जिथे ज्या गोष्टींसाठी तुम्ही स्टँड घ्यायला पाहिजे त्या गोष्टींसाठी तुम्ही बोलत नाही, तुम्ही खूप सहन केलंय आतापर्यंत, पण आता वेळ आलेली आहे की तुम्हाला काही गोष्टींच्या संदर्भामध्ये ते स्टँड घेण्याची गरज आहे. तर तुमच्यातील नकारात्मकतेला तुम्ही दान करून टाका, तुमच्यातील नकारात्मकता सोडून द्या, तुमच्यातील फिअरची एनर्जी, भीती जी आहे त्या भीतीला तुम्हाला सोडून द्यायचं आहे. तुम्हाला ज्या ज्या गोष्टी तुमच्या विकासाच्या आड येतात, ज्या ज्या गोष्टी तुमच्या सक्सेसच्या आड येतात, ज्या ज्या गोष्टी तुम्हाला नेगेटिव्हिटीकडे खालच्या लूपमध्ये घेऊन जातात, तर त्या सगळ्या गोष्टींचे तुम्हाला दान करायचे आहे. आणि कुठल्याही अहंकारी वृत्तीची येथे जी तुमच्या अराउंड आहे, जी तुम्हाला सतत कमी लेखण्याचा प्रयत्न करते, तर त्यांना डिव्हाइन वेळोवेळी नक्की दंड देतानाही येथे दिसून येत आहे. डेथचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टींची सुरुवात दाखवत आहे, न्यू बिगिनिंग. डेथचं कार्ड आपण सगळं संपलंय असं नाही घेत. डेथचं कार्ड आपण पॉझिटिव्ह वेने का घेतो, कारण की तुमच्या जीवनात डेथ, आफ्टर डेथच न्यू बिगिनिंग होते ना. सो ज्या गोष्टी संपलेल्या आहेत त्यातूनच काहीतरी नवीन असं तयार होत आहे, काहीतरी अंकुर फुटत आहे, काहीतरी पॉझिटिव्ह तुमच्या जीवनामध्ये घडत आहे आणि ते तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी सर्व नाही करणार, ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्यतेच्या नाही आहेत, तर त्या तुमच्या जीवनामधून निघून जात आहे. असू शकतं ते तुमच्यातील फिअर असो, तुमच्यातील भीती आहे, तुमच्यातील इगो आहे. इगो हा नेगेटिव्ह वेने सुद्धा असतो की मी खूप जास्त कमी आहे, आय एम नॉट इनफ, किंवा असं जे काही असतं आपल्या मनामध्ये ती सुद्धा एक तो सुद्धा एक इगो आहे. तर त्या इगोलाही तुम्हाला, अहंकाराला सुद्धा तुम्हाला सोडून द्यायचं आहे. त्याचबरोबर डेथची एनर्जी आपल्याला असंही इंडिकेट करते. मे बी जर काहींना आता एवढ्या 1-2 दिवसामध्ये खूप जास्त कावळे दिसत असतील किंवा कावळ्यांच्या संदर्भात काही गोष्टी दिसत असतील, कावळ्यांच्या अकॉर्डिंग काही त्यांना दिसत असेल, पितृंच्या अकॉर्डिंग त्यांना स्वप्न पडत असतील, पितृ त्यांच्या स्वप्नात येत असतील, पितृ मीन्स त्यांच्या घरातील जे मृत व्यक्ती आहेत तर ते येत असतील, किंवा कावळे खूप जास्त दिसत असतील, तर येथे डिवाइन तुम्हाला गाईड करत आहे की तुमच्यासाठी येथे पितृ
शांती असण्याची शक्यता आहे. तुमच्या कुंडलीमध्ये तुम्ही एकदा चेक करा. काहींच्या बाबतीमध्ये पितृदोष असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सुद्धा सगळ्या ज्या अडचणी असतात त्या वाढत जातात. सो येथे डिवाइन तुम्हाला इंडिकेट करत आहे, जर तुम्हाला काळा कावळा दिसला किंवा एखादा काळा कुत्रा दिसला तर त्याला तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी खाऊ घालायचं आहे. सो तुमचे जे आईज आहेत, जे डोळे आहेत, तर ते पॉझिटिव्ह गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या, नेगेटिव्हिटीकडे देऊ नका. तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या नेगेटिव्ह आहेत, तर माँ कुलदेवी त्या सर्व गोष्टींना येथे संपवत आहे. त्यांचा डेथ होत आहे. माँ कालीची ऊर्जा आहे, तर नक्कीच त्या सगळ्या गोष्टी संपून, डेथ मीन्स माँ काली, महाकाल, तर येथे अशा कुठल्या गोष्टी तुमच्यासाठी योग्यतेच्या नाही आहेत तर त्या तुमच्या जीवनामधून वॅनिश केल्या जात आहे, संपवल्या जात आहे, त्यांचं नाश होत आहे. सो मार्क माय वर्ड्स अँड नक्कीच ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत आणि त्याच संपलेल्या, सगळं जे काही उद्ध्वस्त झालंय, तुम्हाला असं वाटतंय संपलंय, त्यातूनच काहीतरी नवीन सुरुवात होत आहे. त्यातूनच काहीतरी चांगली सुरुवात होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. चांगली सुरुवात मीन्स अबंडन्स, धन तुमच्याकडे येत आहे, पैसा तुमच्याकडे येत आहे, एक ज्ञान तुमच्याकडे येत आहे, पैसा, धन. सो सध्या जी काही तुमच्याकडे स्टॅबिलिटी नाही, आर्थिक स्थिरता नाही, तर ती स्थिरताही तुमच्या जीवनामध्ये येत आहे. नवीन नाती, नवीन रिश्ते, नवीन संबंध तुमच्या जीवनामध्ये येत आहे. कम्युनिकेशन तुमचं त्यांच्याशी होताना इथे दिसून येत आहे. ज्या गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या नव्हत्या त्या डिवाइनने तुमच्या जीवनातून काढून टाकायचं ठरवलेलं आहे. कार्मिक गोष्टींच्या लूपमधून तुम्ही बाहेर पडत आहात. नवीन आशीर्वाद तुम्हाला कुलदेवीकडून मिळत आहे, शनी महाराजांकडून मिळत आहे, कारण की तुम्हाला तुमचे कर्मा जे आहेत ते क्लिअर झालेले येथे कळतील. आता एवढ्यातच 3 महिन्याच्या नंतर जे काही तुमचे कार्मिक रिलेशनशिप होते ते निघून जात आहे. जो कर्मा तुमचा पेंडिंग होता, जे करायचं राहिलं होतं, त्याही गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जात आहे. तुम्ही स्वतः नाही करत, हे सगळं तुमच्याकडून डिवाइन करून घेत आहे. तर नकारात्मक ऊर्जेला दान करा आणि पॉझिटिव्ह गोष्टींचं दान मागा, हेच या 2 दिवसाच्या ऊर्जेमध्ये सांगू शकतो. कंडिशनिंग जी आहे ती तुमची तोडा. तुम्ही भेडबकरी नाही आहात. सो इथे तुमच्यामध्ये एक शूरता आहे, तुमच्यामध्ये एक डिव्हिनिटी आहे. तुम्ही स्टँड घेऊ शकता. तुम्ही तुमच्या आत्म्याने भरपूर काही सहन केले, तर आता किती दिवस तुम्ही सहन करणार? तर स्वतःसाठी स्टँड घ्या. स्वतःला कधी असं समजू नका की तुम्ही खूप जास्त कमी आहात, तुमच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही, तुम्ही भांडू शकत नाही. तुम्ही भांडू शकता, तुम्ही सगळं बोलू शकता, तुम्ही स्वतःसाठी स्टँड घेऊ शकता. आतापर्यंत जे सहन केलंय त्यातून बाहेर पडा. तर तुमच्यामध्ये एक स्ट्रॉंग तुमचं व्यक्तिमत्व आहे, त्याला ओळखा. तुम्ही कोण आहात त्याला ओळखा. कुणी आउटसाइडर व्यक्ती तुमची मदत करेल किंवा तुम्हालाच आता हे समजून घेतलं पाहिजे की जे ताले आहेत ते लवकरच उघडणार आहे. तुम्हाला ज्या बंधनामध्ये अडकवलं गेलं होतं, मे बी असू शकतं इनर चाइल्ड काही इश्यू आहे, लहानपणापासून अशी एखादी घटना घडली जी तुम्हाला घर करून गेली. असतं ना, लहानपणीच काही मुलांना खूप जास्त त्रास दिला जातो आणि मग त्यांच्या तेच मनात राहतं आणि त्यांना वाटतं की असंच होईल, पुन्हा काहीतरी चुकीचंच होईल काहीतरी. तर एक इनर चाइल्ड इश्यू ही मला येथे दिसून येत आहे. असू शकतो तुम्हाला तो हील करण्याची गरज आहे. एवढ्या 1-2 दिवसामध्ये अमावस्येच्या अराउंड तुमच्या मनात, तुमच्या अंतर्मनामध्ये जो एक छोटा मुलगा आहे, मुलगी आहे, छोटं कोणीतरी बाळ आहे, तर त्याला त्यावेळेस तेवढं प्रेम नाही मिळालं, त्यामुळं ते सध्या सुद्धा अजूनही त्या प्रेमाची वाट पाहतंय. तर नक्कीच ते जे बंधन आहे त्या बंधनातून तुम्ही बाहेर पडत आहात. तुमच्या जीवनामध्ये कुणीतरी व्यक्ती अशी जे तुमचं इनर चाइल्ड जे आहे ते हील करेल. बघा, काही मुलांना खूप जास्त असं दडपणात ठेवलं जातं लहानपणापासूनच की तू हेच केलं पाहिजे, तू असंच केलं पाहिजे. त्यांना मारलं जातं, त्यांना त्यांच्यावरती बर्डन ठेवलं जातं सतत की तू असं नाही केलं तर मग आता आपण पाहतो ना, ही मुलं पण शाळेत जातात, किती त्यांच्यावरती बर्डन असतं. हे आपल्या इंग्लिश मिडियममध्ये जातात वगैरे, दुसरीकडे पुण्या मुंबईला शिकतात, खूप बर्डन असतं त्यांच्यावरती. परंतु एक म्हणतात ना, एक राडगाडगा आहे, त्याच्यामध्ये सगळे चालतात, तसंच त्यांनाही जीवन जगावं लागतं. तर असू शकतं काहींच्या घरी अशी परिस्थिती असते की ती बालपणापासूनच खूप अशा बर्डनला त्यांनी सामोरे गेलेले असतात. तर त्यामुळे सुद्धा त्यांच्यामध्ये एक भीती असते. तर ती भीतीही दूर होईल त्याच्यासाठीही डिवाइन कार्य करत आहे. तर ज्या ज्या गोष्टी बाहेर तुमच्या समोर येत आहेत तर त्याला तुम्हाला फेस करायचं. न्यू विजन,
नक्कीच काही ना काहीतरी नवीन दृष्टिकोन तुम्हाला मिळेल आफ्टर दिस रीडिंग मिळेल, किंवा कोणीतरी असं व्यक्तिमत्व तुमच्या जीवनामध्ये येणार आहे जी तुम्हाला जीवनाची नवीन दिशा दाखवणार आहे. मे बी जर तुमचं सध्या असू शकतं काही हेल्थ इश्यू आहे, तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच नवीन काही ना काहीतरी गायडन्स मिळेल, करिअरच्या संदर्भामध्ये मिळेल, उच्चतेकडे तुम्ही जात आहात, न्यू विजन तुम्हाला मिळत आहे. 1111 नंबर तुम्हाला खूप जास्त दिसत असेल तर कमेंट करा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येत आहे, सकारात्मकता येत आहे, बॅलन्स साधत आहात. पॉझिटिव्ह नेचर तुमचं येथे आपल्याला दिसून येत आहे. न्यू विजन तुमच्या जीवनात येईल, किंवा कुणीतरी असं येईल की तुम्हाला सांगेल की तुम्हाला हे असं करायला हवं आहे. काहीतरी काउन्सिलिंग तुम्ही घेताना इथे दिसून येत आहात, काहीतरी रीडिंग घेताना इथे दिसून येत आहात. तुमचा विचार तसा होत आहे की मला आता पुढील जीवनासाठी मला मार्गदर्शन घेण्याची गरज आहे. तर अशाही गोष्टी येथे आहे. सायलन्स ब्रेक होत आहे. असू शकतो तुमचा आणि तुमच्या पार्टनरमध्ये बरेच दिवस झाले नो कॉन्टॅक्ट सिच्युएशन आहे, सायलेन्स आहे, तर तोही ब्रेक होत आहे ह्या अमावस्येच्या अकॉर्डिंग, किंवा आफ्टर अमावस्ये तर पौर्णिमेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होत आहे. उच्चतम चेतनेकडे तुम्ही जात आहात. जी तुमची चेतना आहे तिचं स्तर येथे वाढताना दिसून येत आहे. कनेक्टेड आहात तुम्ही, डिवाइनशी कनेक्टेड आहात, ह्या ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्टेड आहात. तर लवकरच तुम्ही ऊर्जेचा स्रोत जो आहे तो तुमच्या ब्रह्मांडापर्यंत पोहोचत आहे. लवकरच काही अशी लोक तुमच्या जीवनामध्ये येत आहे जी तुम्हाला तुमच्या जीवनाचा योग्य तो उद्देश दाखवणार आहेत. म्हणजे जो काही उद्देश तुम्हाला अद्यापपर्यंत मिळाला नव्हता तर तोही तुम्हाला मिळताना इथे दिसून येत आहे. तर अटॅचमेंट इश्यू आपल्याला दिसून येत आहे. जसं की आत्ताही सांगितलं मी की अशा लोकांना बिलकुल तुम्ही टॉलरेट नका करू जे तुमच्यासाठी सर्व नाही करत. तर अशी नाती संबंध तुमच्या जीवनामधून निघून जात आहेत. न्यू पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला जीवनाचा मिळत आहे. तेच सांगितलंय, न्यू पर्स्पेक्टिव्ह म्हणजे नवीन तुम्हाला ध्येय मिळत आहे, नवीन तुमच्या जीवनाचा हेतू मिळत आहे, नवीन असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे तुम्हाला उच्चतेकडे घेऊन जाणार आहे. तर या सर्व अमावस्येच्या दरम्यान तुम्हाला काही गोष्टींचं दानही करायचं आहे, काही गोष्टींचं दान मागायचं आहे. तर नक्कीच कुणीतरी तुमच्या घराच्या जवळही येईल, काहीतरी तुम्हाला मागेल, तर ते नक्कीच दान करा. कारण की हे आपल्याला पितृंचीही ऊर्जा जाणवलेली आहे, त्याचबरोबर तुमच्या भविष्याच्या दृष्टीने काही ऊर्जा जाणवलेली आहे. तर त्या नक्की फॉलो करा. कुणी जर तुमच्या घराच्या बाहेर आलं ह्या अमावस्येच्या दरम्यान तर त्यांना नक्कीच तुम्हाला दान करायचं आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या दान करा. जरी तुमची सध्या कॅपॅसिटी नसेल तरी जेवढं तुमच्याशी शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा, ज्याने त्याचा तुमचा जो मार्ग जो अडलेला आहे तो मुक्त होईल. त्यातून एक भरभराट तुमच्या जीवनामध्ये येताना दिसून येत आहे. 3 ऑफ पेंटिकलचं कार्ड इंडिकेट करतंय, जस्टिसचं कार्ड इंडिकेट करतंय की ज्या काही चिंतेमध्ये तुम्ही आहात त्यामध्ये तुम्हाला न्याय मिळेल. तुमचं कार्य जे आहे ते डिवाइनने पाहिलेलं आहे, शनी महाराजांनी पाहिलेलं आहे. त्यामुळं कन्फ्युजन दूर होणार आहे. फक्त भूतकाळातील गोष्टींमध्ये खूप जास्त अडकून राहू नका, त्या पास्टला रिलीज करा. नवीन नाती संबंध तुमच्या जीवनामध्ये येत आहे, नवीन करिअर तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ज्या गोष्टींशी रिलेटेड तुम्ही चिंतित आहात त्यातून तुम्ही बाहेर पडत आहात, मुक्त होत आहात. तर या अमावस्येला हा जोगवा नक्कीच द्या आणि फ्रेश राहा, आनंदी राहा, पॉझिटिव्ह विचार ठेवा आणि सकारात्मक राहा. दान धर्म करत राहा, प्रभूचं चिंतन करत राहा, डिवाइन एनर्जीशी कनेक्टेड राहा. नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले पॉझिटिव्ह सकारात्मक बदल होताना आपल्याला इथे दिसून येत आहे. आणि कुणावरही अवलंबून राहू नका, कारण तुम्ही खूप जास्त स्ट्रॉंग आहात, तुमच्यामध्ये सर्व सामर्थ्य आहे. तर मा पार्वती सुद्धा शिवजींकडे एकदा गेली होती, तर शिवजीही त्यांना म्हणाले होते की सारखं सारखं तू नवऱ्यालाच का मागतेस, सगळं तुझ्यामध्ये पण तेवढी क्षमता आहे ना, तू करू शकतेस. तर त्यानंतर मा कालीचं रूप जे प्रकट झालं ते त्यांनी स्वतःचीही मदत केली आणि इतरांचीही केली. सो अशाच प्रकारे तुमचं व्यक्तिमत्व आहे. तुम्हीही ह्या कंडिशनिंगमधून बाहेर या की तुम्ही काही करू शकत नाही, सगळं करू शकता. यू आर व्हेरी स्ट्रॉंग पर्सन, मेल फिमेल कोणीही असो. तर ज्यांना ज्यांना ही रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा आणि हा जो काही जोगवा मागितलेला आहे त्याला नक्कीच तुम्हाला दान करायचा आहे. त्याचबरोबर ह्या चॅनललाही सबस्क्राईब करा. ज्यांना रिडिंग रेझोनेट झाली त्यांनी क्लेम करा, 1111 म्हणून कमेंटही करा.
तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा, कुलदेवीच्या नावाने कमेंट करा. ज्यांना पर्सनल रिडिंग काउन्सिलिंग हवे त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्टही करायचा आहे. चॅनललाही सबस्क्राईब करा. मीही तुम्हाला काहीतरी मागत आहे, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.